वानखेडेवर धावांचा अक्षरशः मुसळधार पाऊस पडला. आपली ज्यावेळेला फलंदाजी सुरू होती, त्यावेळेला आपण 253 धावा केल्या आणि ज्यावेळेला इतक्या धावा झाल्या, त्यावेळेला पण मनामध्ये एक भीती होती, की वानखेडेच्या या सुंदर खेळपट्टीवरती आणि छोट्या मैदानावरती इंग्लंड या धावांचा पाठलाग करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार, हे निश्चित होतं आणि त्यांनीही जबरदस्त फलंदाजी करत 246 धावांपर्यंत मजल मारली आणि आपण अवघ्या 7 धावांनी विजय मिळवत अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला. खरं तर हा दुसरा सेमीफायनल हा धावांचा मुसळधार धो-धो पाऊस होता. संपूर्ण सामन्यामध्ये जवळपास 500, अचूक सांगायचं झालं तर 499 धावा निघाल्या आणि षटकार आणि चौकारांची तर गणतीच नाही. फक्त षटकारच मोजायचे धरले तर आपल्या डावात आपण 19 षटकार मारले, तर इंग्लंडनं 15 षटकार ठोकले. म्हणजे एकूण 34 षटकारांची बरसात या सामन्यात झाली. फलंदाजी, धावा याच्याविषयी न बोललेलं बरं, कारण वाहती गंगा होती आणि याच्यामध्ये प्रत्येक फलंदाज आपले हात धुवून घेत होता. पुन्हा एकदा संजूनं जिथं आपली पहिली खेळी 97 धावाची थांबवली होती, तिथूनच सुरू करावं अशा आविर्भावात त्यानं 89 धावाची अतिशय सहज सुंदर अशा प्रकारची खेळी केली आणि ती आपल्या संघातर्फे सर्वाधिक मोठी खेळी झाली. त्यानंतर त्याला बाकीच्यांनीही हातभार लावला आणि आपली धावसंख्या 250च्या पार गेली. इंग्लंडनं ज्यावेळेला पाठलाग सुरू केला, त्यावेळेला सुरुवातीला त्यांना 2 झटके बसले, परंतु एका बाजूनं डावखोरा बेथेल उभा होता आणि त्यानं 105 धावा करत एक जबरदस्त शतक केलं, परंतु त्याचं शतक हे विजयाला कामी आलं नाही, असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. खरं तर शेवटची 3 षटकं ज्यावेळेला सुरू होती, त्यावेळेला 18 धावामध्ये इंग्लंडला विजयासाठी 18 चेंडूत 45 धावांची गरज होती आणि त्यावेळेला बेथेल मैदानावर होता. त्यावेळेला आपला कर्णधार सूर्यानं बुमराला गोलंदाजी दिली आणि बुमरानं या 18व्या षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या. इथंच सामना फिरायला सुरुवात झाली. पुढचं षटक कुणाला द्यायचं असा प्रश्न होता. त्यानं पांड्याला निवडलं आणि पांड्यानं या षटकात म्हणजे 19व्या षटकात फक्त 9 धावा दिल्या. अशा 18 आणि 19व्या षटकात फक्त आपण 15 धावा दिल्या आणि त्यामुळं शेवटच्या षटकामध्ये 30 धावा काढण्याचं जवळपास अशक्यप्राय अशा प्रकारचं आव्हान इंग्लंडच्या समोर होतं आणि मग हे षटक कुणीही टाकलं तर त्या धावा निघणार नव्हत्याच आणि मग दुबेच्या वाट्याला ते षटक आलं आणि मग दुबेनं भलेही मार खाल्ला असेल, परंतु 30 धावा ह्या जराशा जास्त होतात आणि धावाचा पाठलाग करताना तेवढ्या धावा निघणं जवळपास अशक्य असतं. म्हणजे हा सामना भलेही धावांची बरसात अशा प्रकारचा असेल, परंतु आपण जिंकलोय त्याला वेगळीच कारणं आहेत. आपल्या संघामध्ये बुमरासारखा एक वर्ल्ड क्लास गोलंदाज आहे, की ज्याची गोलंदाजी फक्त बघत राहावी अशी परिस्थिती असते. खरं तर आत्ताचा खेळ हा फलंदाजांचा आहे. चौकार, षटकार हे पाहण्यासाठी प्रेक्षक येतात, पण बुमरा ज्यावेळेला गोलंदाजी करतो, त्यावेळेला त्याचे गोळीच्या वेगाने येणारे यॉर्कर बघण्यासारखे असतात. बुमरानं या धावांच्या मुसळधार पावसातही आपल्या 4 षटकामध्ये फक्त 8.25च्या सरासरीने धावा दिल्या आणि इथंच आपला विजय निश्चित झाला. कदाचित बुमरानं आपल्या 4 षटकात 40 जरी धावा दिल्या असत्या, तर कदाचित आपल्याला हा सामना गमवावा लागला असता. पांड्यानं सुद्धा नॉकआउटच्या सामन्यात सुंदर कामगिरी करण्याचं आपल्या नेहमीच्या गोष्टी याही सामन्यात चालू ठेवल्या. त्यानं फलंदाजी बरोबर गोलंदाजीतही टिच्चून मारा केला आणि फक्त 9.50च्या सरासरीने आपल्या 4 षटकामध्ये धावा दिल्या. आपण या 3 गोलंदाज, खरं तर हर्षदीपचा पण उल्लेख करावा लागेल. त्यानेही टिच्चून मारा केला, परंतु 18वा आणि 19वे षटक हे निर्णायक ठरलं आणि मग आपण सामना जिंकला. जरी आपण हा सामना जिंकला असला, फलंदाजांनी अतिशय चांगली कामगिरी केली असली आणि गोलंदाजांनीही बऱ्यापैकी साथ दिली असली, तरी सुद्धा अक्षरचा उल्लेख केल्याशिवाय ही आपला हा व्हिडिओ पूर्ण होणार नाही. कारण अक्षरने जे झेल घेतले ते कमालीचे होते. ज्याला बुमराचा पहिला चेंडूवरती त्यानं ब्रुकचा जो झेल घेतला पाठीमागं पळत जाऊन, तो झेल बघून कपिल देवच्या 1983च्या झेलाची आठवण झाली आणि त्यानंतर त्यानं सीमारेषेवरती दोघांच्या मदतीनं म्हणजे दुबेच्या मदतीनं घेतलेला तो झेल, तोही
अविस्मरणीय अशा प्रकारचा होता. त्यामुळे आपल्या क्षेत्ररक्षणाचं पण कौतुक करायला पाहिजे. आपलं क्षेत्ररक्षण पण चांगलं झालं. 1-2 चुका सोडल्या तर आपण पूर्ण सामन्यामध्ये 20 षटकामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण केलं. खरं तर आपण आता फायनलचं तिकीट बुक केलेलं आहे. आपण विश्वविजेते आहोत T20 प्रकारात. डिफेंडिंग चॅम्पियन असतानाही आपण सलग दुसऱ्यांदा फायनल खेळायला निघालोय. आपण या सामन्यात आपला जवळपास सर्वोत्तम खेळ केला असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. तरी सुद्धा आपल्यामध्ये काही गोष्टींची कमतरता जाणवत आहे. अभिषेक अजूनही आपल्या फॉर्मसाठी झगडत आहे. त्याचा आत्मविश्वास कुठेतरी गायब झालाय आणि वरुणची लाईन लेंथ कुठं हरवली काही कळत नाही. या 2 गोष्टींची चिंता आपल्या संघाला आहे. या दोघांनीही आपली कामगिरी सुधारली नाही तर कदाचित फायनलमध्ये या दोघांनाही डच्चू मिळाल्याशिवाय पर्याय नाही. कारण ही दोघांच्या गोष्टी फायनल सारख्या सामन्यामध्ये अशा अपयशी कामगिरी चुकूनही चालणार नाही. कारण शेवटी तो अंतिम सामना आहे. त्या दिवशी आपला चषकाच्या जवळ एक हात आहे. आता दुसरा हात चषकावरती आपण ठेवून चषक उचलायचा का हे एका दुसऱ्या खेळाडूच्या यशावरती अवलंबून असत नाही. तर सांघिक प्रयत्नाशिवाय T20 प्रकारात यश मिळत नाही. आपण आता फायनलचं तिकीट बुक केलंय. बघूया आता अहमदाबादच्या त्या भल्या मोठ्या मैदानावरती न्यूझीलंड बरोबर आपण 2 हात करण्यासाठी सज्ज आहोत. आता आपल्याला रविवारची प्रतीक्षा करावी लागेल आणि आपली कामगिरी यापेक्षाही सुंदर होईल अशीच आपण अपेक्षा करूया. पुन्हा एकदा आपण आपल्या संघाला फायनलसाठी शुभेच्छा देऊया आणि परत एकदा कप जो आपलाच होता आणि तो आपण रिटेन करण्यासाठी पुन्हा एकदा चांगला प्रयत्न सूर्याच्या नेतृत्वाखाली आपला संघ करेल अशी अपेक्षा आहे. पुन्हा एकदा भारतीय संघाला फायनलसाठी शुभेच्छा.